IUI आपण कोणत्या पेशंट्समध्ये करू शकतो याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देणार आहे. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे काय, की ज्यामध्ये स्त्री व पुरुष या दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण काही कारणांमुळे गर्भधारणा होत नाही. दुसरं असतं स्त्री व पुरुष या दोघांचे काही कारणांमुळे शारीरिक संबंध होत नाही, जसं स्त्रियांमधील वजायनिसमस, की ज्यामुळे योनी मार्गांमधून शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचत नाही. पुरुषांमधील प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि इजॅक्युलेटरी डिसफंक्शन, ज्यांच्यामुळे इंटरकोर्स होत नाही. काही स्त्रियांमध्ये पिशवीच्या तोंडावर स्पर्म अँटीबॉडीज असतात. हे स्पर्म अँटीबॉडीज जसेच स्पर्म्स स्त्रियांच्या योनी मार्गामध्ये आल्यावर ते एक फॉरेन बॉडी म्हणून ओळखले जातात आणि त्याच्यामुळे ते स्पर्म्स जसेच शुक्राणू स्त्रीच्या योनी मार्गात येतात तर सगळे शुक्राणू मरून जातात आणि ते गर्भाशयापर्यंत पोहोचत नाही. कधी कधी सेमायनल फ्लुइड मध्ये इन्फेक्शन्स असतात, पस आहे, तसेच शुक्राणू एकमेकांना चिकटलेले असतात, त्याला आपण म्हणतो अग्लुटिनेशन. काही पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण 0 असतं, ज्याला आपण म्हणतो अझिस्पर्मिया, आणि कोणत्याही कारणांमुळे पुरुषांच्या गोटीमधून आपल्याला शुक्राणू मिळू शकत नाही. अशा वेळेला स्त्री व पुरुष या दोघांच्या संमतीपत्राने आपण डोनर स्पर्म्स करून IUI करू शकतो. कधी कधी काही पेशंट्समध्ये HIV व हेपेटायटिस B याची लागण झालेली असेल तरी आपण IUI करू शकतो.